हॅलो नमस्कार, मी दीपाली. तुम्हा सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर राघवचा बड्डे झाल्यानंतर ताईची 8-10 दिवसाची जी सुट्टी होती ती संपली होती आणि तिला आज जायचं होतं परत. आमची तर कोणाचीच इच्छा नव्हती तिने आज परत जावं, कारण 8 दिवस म्हणजे खूप कमी वाटतात ते ती आल्यापासून. आणि 8 दिवस कसे निघून गेले ते सुद्धा कळलं नाही. आम्ही तिला रिक्वेस्ट करत होतो की तू कामावरती कळव म्हणून, अजून 8-10 दिवस काही येणार नाही म्हणून. आणि शेवटी आम्ही तिला थांबवलं लिफ्टपर्यंत. ताई गेली आणि तिथूनच आम्ही तिला परत आणलं. आणि तसंही एकदा शाळा सुरू झाली की कुठे सुट्टी पडल्याशिवाय जाता येत नाही. आणि आता सक्षू तर 10वीला गेल्या, त्यामुळे वर्षभर तिला आता पुन्हा इकडे यायला मिळणार नाही. आणि आजी आजोबा पण उद्या परवा येणार होते, त्यांची भेट होईल म्हणून तिला आम्ही थांब म्हणत होतो. त्यानंतर मामाने कामावरून येताना आंबे आणले होते, तेच खायचं चालू होतं. मला राघवचं अजून अजून म्हणून आंबे खायचं सुरू होतं. आणि सगळेच घरी होते म्हणून आम्ही रात्री उशिरा मूवीचा प्लॅन केला. आणि आई पप्पांना पण यायचं होतं म्हणून रात्री उशिराचे तिकीट बुक केले. आणि तसेही हर्षू आणि राघव रात्रीचे जास्त त्रास देणार नाही, झोपून जातील, त्या हिशोबाने आम्ही उशिरा गेलो होतो मूवी पाहायला. आणि आई पप्पांना नेलं होतं आणि त्यांना पण इतका जास्त मूवी आवडला. आणि सुरुवातीचे जे स्वामींचं गाणं आहे ते ऐकून अक्षरशः आपोआपच डोळ्यातून पाणी येत होतं आणि एकदम असं मोकळं झाल्यासारखं वाटत होतं. खूप छान मूवी होता. सो व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब.